जय महाराष्ट्र. मी अनिल घोळे पाटील. मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की आता MSCB वाल्यांनी काय केलेलं आहे चालू, एक त्यांची एक आयडिया आता त्यांनी अशी चालू केली आहे. ज्यांच्यात म्हणजे आपण आंदोलन केल्यापासून ही मीटर बसवायची बंद झाल्यात आणि ज्यांच्यात जुने मीटर आहेत त्यांना ते काय करतात, एक 500 बिल येत असलं तर 9,000, 8,000, 10,000, 15,000 असं बिल पाठवतात, म्हणजे बिल रिडिंग घेतात. आणि लोक काय करतात, एवढं बिल आलं म्हणून वायरमॅनला विचारायला गेलं का नाही की ती म्हणतात मीटरमध्ये फॉल्ट आहे आणि लगेच मीटर बसवून जातात ते. तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुमचं रिडिंग जेवढं जळलंय ते पहिलं विचारायचं त्याला, त्या वायरमॅनला. तुम्ही भिवून जायचं नाही. बिल 9,000, 10,000, 15,000 आलं हे काय भिवून जाऊ नका तुम्ही काय करायचं, त्या वायरमॅनला बोलवायचं, माझं रिडिंग किती झालंय, माझं रिडिंग किती जळलंय, एवढं बिल कसं आलं, ही सगळी चौकशी करा आणि त्यानंतर ते बिल भरायचं. हिने आता काय चालू केलंय की तुम्हाला भीती घालायची. आता असं मी आंदोलन केल्यामुळे ही आता म्हणजे भ्याल्याच आहे आणि ही मीटर बसवून देत नाही आपण म्हणून का नाही, की आता ही वेगळी पद्धतीने चालू केलेली आहे की बिल आवाच्या सव्वा बिल पाठवायचं. त्यामुळे जनता भीती आहे. गेल्यानंतर काय होतंय, मीटरमध्ये फॉल्ट आहे म्हणतात. मग अजूनपर्यंत आपल्या मीटरमध्ये फॉल्ट नव्हता आणि आता ह्या 2 महिन्यातच कसा फॉल्ट यायला लागला हा पण विचार करा तुम्ही. आणि तुम्ही भिवू नका. ह्या वायरमॅनना अधिकारी कोण आले तर भिवू नका. मीटर माझं बदलायचं नाही हे एवढं तुम्ही टार्गेट ठेवा. मी तुम्हाला एक शब्द देतो की शिराळा तालुका मला अदानी मीटर मुक्त करायचा आहे. कारण का, आज ह्या सरकारनं काय केलेलं आहे की मुंबईतले सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेलेले आहेत. आज तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आज आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून आज तो बदला घ्यायसाठी हा गुजराती व्यापारी कोण, अदानीला आपल्या बोकांडी बसवायला लागल्यात की ही आपल्या पिढ्यानपिढ्या. तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घ्या. ह्या मीटर बदलण्याचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही. ही आत्ता जर मीटर बसवलं तर हा अदानी आपल्याला पिढ्यानपिढ्या लुटत राहणार आहे. हे म्हणजे आपण मराठ्यांनी, छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली त्याचा बदला हा घ्यायचा चाललेला आहे. तर आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत, छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि ह्या गुजरात्यांना आपण महाराष्ट्र लुटून द्यायचा का, हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकानं ह्याच्यात पेटून उठाय पाहिजे. एकटा अनिल पाटील पेटून उठून काय चालणार नाही. प्रत्येकानं पेटून उठलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरचा प्रश्न आहे हा. जरी महिन्याला तुम्हाला 100 रुपये बिल वाढलं तरी वर्षाचे 1200 रुपये. आपण 1200 रुपये त्या गुजरात्याला का द्यायचं? तो एक व्यापारी आपल्याला लुटायसाठी त्या सरकारनं त्याला आपल्यावर सोडलेला आहे. तर ही लूट चालली इथून पुढे, म्हणजे ही पिढ्यानपिढ्या. आता एकदा मीटर बसली की ही आपली वसुली कायम, त्या गुजरात्याला आपली वसुली कायम स्वरूपी चालू झाली. यांचं काय टार्गेट आहे, बहुजन समाजाला लुटत राहणे, त्यांना टोटल गरिबीतून वरती येऊ देणे नाही. आज तुम्ही विचार करा, ह्या पेपर फुटी वगैरे हे आपल्या मुलांना शिक्षण घेऊन द्यायचं. बहुजन समाजाला नुसती बहुजन समाजाची पिळवणूक करायची आहे. तर ही पिळवणूक म्हणजे कोणत्या माध्यमातून? एका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं सांगितलेलं की एखाद्या देशाची वाट लावायची असली, एखाद्या राज्याची वाट लावायची असली तर त्याचे शिक्षणावर घाला आणि त्यांना आर्थिक बाजूनं कमकुवत करा. आर्थिक बाजूनं कमकुवत केलं, शिक्षणावर घातला की त्या राज्याची, देशाची वाट लागते. तशी आपल्या ही बहुजन समाजाची वाट लावायला लागल्या. तर आम्ही सर्वांनी शान होऊन ह्या मीटरला विरोध जो आहे ह्या मीटर पासून विरोध चालू करूया आपण. कारण हा प्रत्येकाच्या घरगुती प्रश्न आहे, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर प्रत्येकानं मला काय होतंय हे करू नका. ही खेकडा पद्धत आता बंद करा आणि सर्वांनी एकत्र या. सर्वांनी एकत्र येऊन ह्या मीटरला विरोध करूया. आता आम्ही आंदोलन केलं कोकरूड फाट्यावर. त्यांनी आम्हाला 7 दिवसाची मुदत दिली तरी त्यांनी काय म्हणजे त्याच्यावर काय कार्यवाही केलेली नाही. त्याच्यावर आता माझी पुढची सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करायची चालू आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो शिराळा तालुक्याला की मला शिराळा तालुका हा अदानी मीटर मुक्त करायचा आहे. त्यासाठी मला तुम्ही पाठीशी उभा राहा. जे काय करायचं ते मी करतो. फक्त तुम्ही पाठीशी उभा राहा आणि सगळी एकत्र या. एकत्र येऊन सगळे हे अदानीच्या
आपण इथून शिराळा तालुक्यातून हद्दपार करूया. आज शिराळा तालुका म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला तालुका आहे. छत्रपती संभाजी महाराजांना एकमेव सोडवायचा प्रयत्न केला तो हा शिराळा तालुक्यात आहे. आपल्या तालुक्याला थोर परंपरा आहे, क्रांतीची थोर परंपरा आहे आपल्या तालुक्याला. तर प्रत्येकानं हे आपला प्रश्न आहे हा वीज मीटरचा, तर ह्या वीज मीटरचा प्रश्नावर प्रत्येकानं पेटून उठून याला विरोध हा केला पाहिजे. नाहीतर गुजराती व्यापारी तुम्हाला आम्हाला लुटणार. हा मला माझ्या एकट्याच्या घरात बसवू नये म्हणून हा माझा प्रश्न नाही आहे, सर्व तालुक्याचा प्रश्न आहे, सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, सगळ्या भारताचा प्रश्न आहे. तर मी सुरुवात इथून केलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी मला साथ द्या आणि सर्वांनी आपापल्या परीनं हा विरोध करा. एवढे सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.